नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या बाबत वाढ होणार का? कांद्याच्या बाबत वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. विसरू चॅनलवरती नवीन असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो बेल आयकॉन म्हणजे घंटा नका, जेणेकरून माझ्यावर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स स्क्रीनवर मिळू शकता. आधीच कवडीमोल कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना कांद्याला भाव भेटतोय आणि 2 पैसे मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते. परंतु सरकार वारंवार शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे आणि जे काही अनुदान आहे, कांद्याचा अनुदान असो किंवा कांद्याला भाव नाही आहे, कांद्याचा मातीमोल भाव सध्याची परिस्थिती भेटतोय. सरकारनं केंद्र सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देते ना राज्य सरकार, अशी परिस्थिती आहे. आणि एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे मागणी केली आहे. कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी सापडल्या असून ना केंद्र सरकार यांच्याकडे लक्ष द्यायला तयार आहे ना राज्य सरकार. अशा शेतकऱ्यांना कोणाकडे भाव मागायचा की मातीमोल भावाने कांदा विकायचा, असा प्रश्न करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे ही मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली असली तरी सरकारने निर्यातीचे नियोजन नसल्याने तसेच उदासीन धोरण असल्यानेच कांद्याचे दर पडले आहे. कांद्याला सध्याला मिळणारा दर उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. तरी सरकारने त्वरित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. तसेच कांद्याचा अनुदान ठिबक अनुदान मिळत नसल्याचा अनेक शेतकऱ्यांना तक्रारी आहे. त्यामुळे अनुदानात वाढ करावी आणि कांदा चाळ योजना प्रभावीपणे राबवावी अशी मागणी केली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करा. असं तर व्हिडिओ अपलोड तोपर्यंत इथेच थांबतोय. जे महाराष्ट्र जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तर व्हिडिओ आपण तोपर्यंत इथेच थांबतो. जे महाराष्ट्र